शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा साहेब यांच्याद्वारे संशोधित गाढा गोमूत्र म्हणजेच इन्हान्सर याबाबत माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, इन्हान्सर उर्फ गाढा गोमूत्र म्हणजे काय आहे? तर इन्हान्सर म्हणजे देशी गायीच्या गोमूत्राला ॲक्टिवेट करून कॉन्सन्ट्रेट स्वरूपात तयार करण्यात आलेलं गाढा गोमूत्र आहे. इन्हान्सर मित्रांनो, प्रामुख्यानं जर विचार केला तर गाढा गोमूत्राची फवारणी व आळवणीची शिफारस डॉक्टर साहेबांनी केलेली आहे. आपण आज ह्या व्हिडिओमध्ये इन्हान्सर कसं तयार करायचं, कशी त्याची फवारणी करायची, आळवणी कशी करायची, कोणत्या पिकांवर करायची आणि त्याचे फायदे काय होणार आहेत हे पाहणार आहोत. मित्रांनो, इन्हान्सर आपल्याला अर्धा लिटरच्या बॉटलमध्ये 300 रुपयांना उपलब्ध होते. या अर्धा लिटरच्या बॉटलला आपण 200 लिटर स्वच्छ पाण्यामध्ये मिसळायचे आहे. 48 तासानंतर 200 लिटर द्रावण तयार होतं. आता हे द्रावण मित्रांनो 21 दिवस वय असलेल्या 21 दिवस पूर्ण झालेल्या कोणत्याही पिकाला आपणास 20 लिटर पंपामध्ये 20 लिटर प्रमाणामध्ये इन्हान्सर अर्थात गाढा गोमूत्राचे द्रावण घेऊन फवारणी करायची आहे. या फवारणीमुळे संपूर्ण पिकाचे कीड संरक्षण होणार आहे. पिकाच्या पानांची लांबी, रुंदी, पानाची काळोखी, चकाकी, तजेला हाही वाढणार आहे. मित्रांनो, त्याचसोबत इन्हान्सरच्या फवारणीमुळे त्या पिकावर प्रचंड प्रमाणात फळ आणि फुलधारणा होणार असून त्यांची गुणवत्ता दर्जा उच्च असणार आहे. मित्रांनो, हा इन्हान्सर आपण गाढा गोमूत्र धना कोथिंबिरीपासून आपण फळझाडांपर्यंत संत्रा, मोसंबी, तूर, सोयाबीन, भुईमूग, उडीद, मका आणि इतर पालेभाज्या जसे वांगी, दुधी भोपळा कोणत्याही पिकावर मित्रांनो आपण इन्हान्सरची गाढा गोमूत्राची फवारणी आणि आळवणी करू शकतो. मित्रांनो, या उपर आपण इन्हान्सर ऊसासाठीही वापरू शकतो. लागण करून 1 महिना पूर्ण झालेल्या ऊसाला गाढा गोमूत्राची फवारणी व आळवणी केल्याने ऊसाला पाने फुटतात, पाने रुंद, पानांवर काळोखी येते, तजेला येतो. त्यामुळे आळवणीमुळे मित्रांनो ऊसाच्या कांडीची संख्या, साईज आणि वजन, फुटवे वाढतात. इन्हान्सरच्या आळवणीचे आणि फवारणीचे ऊसावर मित्रांनो अतिशय प्रचंड प्रमाणात चांगले रिझल्ट येतात आणि आपल्याला ऊसामध्ये जोपर्यंत फवारणी करता येते तोपर्यंत आपल्याला ऊसामध्ये 4 ते 5 महिन्याचा ऊस होईपर्यंत आपल्याला ऊसाला फवारणी करायची आहे. आणि आळवणीमध्ये इन्हान्सर गाढा गोमूत्र आपल्याला ऊसाला आपण वेस्ट डिकंपोजर सोबत जे आपण वेस्ट डिकंपोजर एकरी ऊसाला 500 लिटर देतो त्यासोबत 200 लिटर इन्हान्सर दर 15 दिवसाला 20 दिवसाला आपल्याला ऊसाला द्यायचं आहे. त्यामुळे ऊसाच्या एकरी टनेज वाढीमध्ये मित्रांनो अतिशय प्रचंड फायदा आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, इन्हान्सरमध्ये काय काय मिसळता येतं? तर मित्रांनो, इन्हान्सरमध्ये आपल्याला जैविक आणि रासायनिक अशा दोन्ही प्रकारचे घटक मिसळता येतात. जैविक तुम्ही खते आणि औषधे मिसळू शकता आणि रासायनिकमध्ये पण आपण खते, औषधे, तणनाशके, कीटकनाशके इत्यादी मिसळू शकता. मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रामुख्यानं लक्षात ठेवा, इन्हान्सरमध्ये आपण गाढा गोमूत्रामध्ये आपण कोणतेही जैविक अथवा रासायनिक घटक मिसळताना ते 1/4 या प्रमाणामध्येच मिसळावेत. मित्रांनो, याचाच अर्थ कोणतेही रासायनिक किंवा जैविक घटक 25 ते 30% प्रमाणात घेऊन इन्हान्सरच्या तयार द्रावणामध्ये 200 लिटर द्रावणामध्ये मिसळून आपण फवारणी केल्यास त्याचे परिणाम आपल्यास अतिशय उच्च दर्जाचे मिळतात आणि आपली रासायनिक खते, औषधे यांची बचत 80% होते. मित्रांनो, इन्हान्सर रासायनिक कीटकनाशकांचा प्रभाव कैक पटीने, त्यांचे विषत्व कैक पटीने वाढवत असल्यामुळे या गाढा गोमूत्राचं नाव इन्हान्सर ठेवण्यात आलेलं आहे. याच वेळी मित्रांनो, जरी इन्हान्सरमुळे
मिसळलेल्या कीटकनाशकाचा प्रभाव वाढला तरी त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम आपल्या मुख्य पिकावर होत नाही. जसे पिकास कोणताही चरखा बसत नाही, पिकाची कोणतीही मित्रकीट मरत नाही, त्याचसोबत पीक पिवळं पडत नाही. मित्रांनो, इनान्सरच्या फवारणीमुळे झाड हिरवेगार होते, चकाकी येते आणि त्याच्यावरची कीड नियंत्रण होते, पानं रुंद होतात. आळवणीमध्ये मित्रांनो इनान्सरचा वापर केल्याने मित्रांनो पिकाची संपूर्ण निकोप वाढ होते, पिकाला फुटवे फुटतात, मुळीचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण होऊन मुळीशी निगडीत कोणतीही समस्या जसे सडगलन, जलन, मर, कूज, रूट रॉट, निमॅटोड इत्यादी रोग पिकामध्ये दिसून येत नाहीत, शिल्लक राहत नाहीत. तर मित्रांनो, अशा प्रकारे इन्हान्सरचे वापर आणि इन्हान्सरचे फायदे प्रचंड असून इन्हान्सर अतिशय अल्प दरामध्ये आपल्यास उपलब्ध होऊन पिकाच्या संरक्षणासाठी आणि निकोप वाढीसाठी महत्त्वाची भूमिका निभावते. मित्रांनो, 5 लिटर आणि अर्धा लिटर अशा 2 प्रकारच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, त्यांनी इन्हान्सर अर्थात गाढा गोमूत्र तसेच स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा साहेब यांच्या व्हॅम मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, इन्हान्सर, वेस्ट डिकम्पोजर, कवच आणि इकोफंगी बी, पॅडी स्पेशल इत्यादी औषधांचा वापर करावा आणि जैविक शेतीचा आनंद घ्यावा. कमी खर्चात जैविक शेती करावी. मित्रांनो, धन्यवाद.